तर सख्यांनो, अशा प्रकारे तयार झाली आहे आपली क्रंची आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी। नमस्कार सख्यांनो, शुभ सकाळ। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सासू सून अपनातून चॅनल मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण नवीन वर्षानिमित्त कोथिंबीर वडी कशी बनवावी हे पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे। एक जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बेसन पीठ, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा जिरे। चला आता आपण कृतीकडे वळूया। प्रथम आपण मिरची, लसूण आणि जिरे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया। त्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये बेसन पीठ, मीठ, हळद व मिरची, लसूण, जिरेचे वाटण मिसळून घेऊया। त्यात आपण थोडेसे पाणी टाकून कोथिंबीरीचे रोल बनवून घेऊया। आता आपण कोथिंबीरीचे छोटे छोटे रोल बनवून चाळणीत ठेवूया। रोल ठेवण्यापूर्वी चाळणीला तेल लावून घ्यावे, त्यामुळे कोथिंबीरीचे रोल चाळणीला चिकटत नाहीत। कोथिंबीरीच्या वड्या सर्वांना आवडतात। लहान मुलेही टिफिन मध्ये कोथिंबीरीच्या वड्या आवडीने खातात। आता मी अर्धे पातेले पाणी गॅसवर गरम करायला ठेवले आहे। पाणी गरम झाल्यानंतर कोथिंबीरीचे रोल बनवलेली चाळण त्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून रोल 15 मिनिटे उकडवून घेणार आहे। आता आपले कोथिंबीरीच्या वड्यांचे रोल उकडवून तयार झाले आहेत। ते आता आपण थंड करून घेऊया। कोथिंबीरीचे रोल आता थंड झालेले आहेत। त्याचे आपण बारीक बारीक काप करून नंतर ते तळून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीर वड्यांच्या रोलचे बारीक काप करून घेणार आहे। आता मी कोथिंबीरीची वडी तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकत आहे। तेल गरम झाल्यानंतर मी कोथिंबीरीची वडी तांबूस रंग येईपर्यंत तेलात तळून घेणार आहे। आता आपल्या कोथिंबीर वड्यांना तांबूस रंग आला आहे। कोथिंबीरीच्या वड्या तळल्यानंतर मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीर वड्या तळून घेणार आहे।
तर सख्यांनो, अशा प्रकारे तयार झाली आहे आपली क्रंची आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी. सख्यांनो, माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.